निर्भीड बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास। बातमी येते हिंगोलीमधून। हिंगोलीचे अपक्ष उमेदवार शिवाजी जाधव यांचा हिंगोली लोकसभा मतदारसंघात प्रचार दौरा सुरू। मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद। 15 हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजी जाधव हे गेल्या अनेक दिवसापासून भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण भागात व तळागाळातील कार्यकर्त्यापर्यंत जाऊन हिंगोली लोकसभा मतदारसंघात काम करत होते। मात्र पक्षाने तिकीट नाकारल्यामुळे त्यांना पक्षाला बंडखोरी करून सामोरे जावं लागलं। अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट शिवाजीराव जाधव यांचा प्रचार दौरा आज हिंगोली लोकसभा मतदारसंघातील हातगळ विधानसभा मतदारसंघात आला होता व त्यांच्या प्रचाराला मतदारसंघात चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळत असल्याचे बोलले जात आहे। हिंगोली मतदारसंघामध्ये सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न असतील व शेतकऱ्यांचे प्रश्न असतील असे अनेक प्रश्न आहेत। मात्र याकडे कोणी उमेदवार निवडून आल्यानंतर लक्ष देत नसल्याचे ॲडव्होकेट अपक्ष उमेदवार शिवाजीराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केले। पाहूया अपक्ष उमेदवार ॲडव्होकेट शिवाजी जाधव काय म्हणालेत। माझं शिक्षण वसमतला झालं, पुणे, मुंबई, अमेरिकेमध्ये शिक्षण झालं, नोकरी न्यूयॉर्कला केली आणि भारतात परत आलो आणि गेली 35 वर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये मी वकिली करत आहे। वडील आमदार होते, वडील मुख्यतः समाजसेवेसाठीच राजकारणात आले होते। राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण, वडिलांचे संस्कार माझ्यावर आहेत आणि म्हणून 2012-13ला मी आपल्या भागात आलो। मुख्यतः आपला मागासलेला भाग, आपले शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, युवकांचे प्रश्न असतील, हे राजकारणाच्या माध्यमातून कसे सोडवता येतील या विधानसभेत लोकसभेत जाण्याची माझी इच्छा आहे। आज महत्वाचे कायदे विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये पारित होत असतात, आपल्या दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम होत असतो आणि मला असं वाटलं माझ्या अनुभवाचा त्याचा उपयोग इथे होऊ शकतो म्हणून मी राजकारणात आलो आणि 2 विधानसभा निवडणुका लढवल्या। 2014ची असेल, 2019 मी 2014लाही 52,000 मतं मिळवली, 2019ला मी 4-5 मतांनी कमी पडलो आणि वसमतला मी पक्ष वाढवला, तिथे पंचायत समिती एखादी सत्ता आणली, पण प्रत्येक वेळेस युती व्हायची आणि आम्हाला संधी मिळायची नाही। माझे वडील काँग्रेसचे आमदार होते अगोदर, त्यामुळं मला तिथे भरपूर जनतेचा पाठिंबा होता। मग मी यावेळेस सुद्धा असंच झालं आणि मला लोकसभेत जायची माझी इच्छा होती, त्याच याच्यासाठी म्हणून मी इकडे राजकारणात आलो होतो। बरेचसे माझं समाजसेवेची उपक्रम बरेचसे माझे इथे मी गेले 8-10 वर्ष इथे करत आहे। निवडणूक जिंकण्यासाठीच ही निवडणूक लढत आहे आणि मला कल्पना आहे की निश्चित मी या निवडणुकीमध्ये जिंकणार आहे। मला गेले 10 वर्ष मी या मतदारसंघात काम करतोय। ॲडव्होकेट शिवाजी जाधव सर्वांना परिचित आहे, लोकसभेच्या सर्व मतदारांना परिचित आहे। मला कल्पना आहे लोकसभेमध्ये अपक्ष उमेदवार म्हणून लढताना किती अडचणी येत असतात, पक्षाची यंत्रणा असते, परंतु मी आता फिरतोय सगळीकडे, कुठल्याही पक्षाचं वारं नाहीये। ह्या महायुत्या, महाआघाड्या यावर जनता खूप नाराज आहे। आज इथे बघितलं तर शेतकऱ्यांचे खूप मोठे प्रश्न, गंभीर प्रश्न आहेत, त्यांच्या व्यथा अजून कोणी समजून घेतलेल्या नाही। त्यांच्या शेतमालाला भाव नाही, खर्च सुद्धा निघत नाहीये, विमा सुद्धा कागदावरच आहे, त्याचा सुद्धा शेतकऱ्यांना फायदा नाहीये। तरुणामध्ये नैराश्याचं वातावरण आहे, नोकऱ्या नाही आहेत। आज व्यापारी वर्ग खुश नाहीये। तिथे जर जीएसटीचं अंमलबजावणी असेल किंवा MSME परवा जो त्यांनी नवीन नियम आणलाय ते असेल किंवा डिमॉनिटायझेशन असेल, या सगळ्या गोष्टीमुळे आमचा व्यापारी वर्गही इथे नाराज आहे। आणि मागचे जे इथले काही एक अफवा सोडले तर काही खासदार असे आहेत की इथे फक्त निवडणुकीच्या वेळेस येतात, परत निवडणुकीला येतात मतदान मागायला आणि पार्लमेंटमध्ये एक शब्द सुद्धा बोलत नाहीत। मौनी खासदार असे आहेत, फक्त बत्ती घ्यायला आणि सह्या करायला
असे मग तुम्हाला असे पक्षाचे प्रतिनिधी तुम्हाला का निवडून द्यायची आहेत? इतकी महत्वाची ही निवडणूक असते. संसद सदस्य, आज संसद सदस्य देशाचा पंतप्रधान होऊ शकतो, देशाचं सरकार निवडून देतो. आज त्याला मतदारसंघाचे प्रश्न तिथे सोडवता येतात. चांगल्या सक्षम जर खासदार असेल तर खूप काही करता येतं. आज हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष आहे, कयाधू नदीवरील बंधारे असतील, मला मोठे मोठे प्रकल्प आणायचे, म्हणजे बरेचसे आमचे शेतकरी बांधव सुद्धा त्यांना रोजगार मिळेल, 15-20 हजार रुपये त्यांना नोकरी मिळेल, तरुणांना नोकरी मिळेल. असे बरेचसे माझे मी जाहीरनामा आहे घरोघर पोहोचवतोय. त्यामध्ये मी सांगितलंय मला काय काय करायचंय खासदार झाल्यावर.